नमस्कार मित्रांनो, आजच्या द हिंदूमध्ये कोणकोणते न्यूज आयटम्स वाचायचे ते एकदा बघूया. सगळ्यात पहिले रेशियल स्लर ॲज अ हेट क्राईम म्हणून ट्रीट केलं गेलं पाहिजे, यावर एक सुप्रीम कोर्टचं ओपिनियन आलंय. त्यानंतर तमिळनाडूच्या चीफ मिनिस्टरनी कॉन्स्टिट्यूशन अधिक फेडरल असलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. मीन्सच्या पर्स्पेक्टिव्हने हा एक पर्टिक्युलर न्यूज पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. प्रिलिम्ससाठी INS विक्रांत बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन आली आहे, बघून घ्या. त्यावर खूप सारे प्रश्न जनरली विचारले जातात. फर्दर आपण एडिटोरियल पेजच्या आधी स्टेट्सचं पेज आहे. ओडिशामध्ये फॉरेस्ट राईट बद्दल काही डिस्कशन चालू आहे, तर फॉरेस्ट राईट्सवर मेन्सवर ऍज वेल एज प्रिलिम्सवर प्रश्न विचारले जातील, तर हे पर्टिक्युलर सेक्शन जे आहे ते नीट वाचा. एडिटोरियल पेजमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर खूप सारे ओपिनियन आणि एडिटोरियल आलेले आहे. तर सगळे एडिटोरियल वाचणं मला वाटतं मस्ट आहे, कारण की AI बद्दलचे जितकेही ओपिनियन तुमचे असले पाहिजेत, सगळ्या पॉइंट्सना या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा एक निग्लेक्टेड पार्ट आहे AI अँड सोशल गुड, किंवा सोशल लाईफ मध्ये AI कसं इम्पॉर्टंट आहे, किंवा सोसायटीसाठी AI कसं इम्पॉर्टंट आहे. तर हे आर्टिकल मस्ट आहे तुमच्या एसे साठी. आणि गव्हर्नन्स अँड AI हा सुद्धा एक पर्टिक्युलर पॉईंट तुम्ही वाचणं आवश्यक आहे. नेक्स्ट या ठिकाणी टेक्स्ट अँड कंटेक्स्ट मध्ये एक मुद्दा आलेला आहे, डायव्हर्सिटी इन ज्युडिशियरी. तर प्रायव्हेट बिल प्लेस केलेलं आहे का मेंबरने, तर प्रायव्हेट बिल काय असतं ते बघून घ्या. कॉलेजियम सिस्टम काय असतं ते बघा. तर प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही पर्स्पेक्टिव्हनी महत्वाचं आहे. व्हेनेझुएलाच्या ऑइल बद्दल या ठिकाणी न्यूज आहे. प्रिलिम्स मध्ये यावर प्रश्न विचारले जातील रिसोर्सेस मधनं. फर्दर या ठिकाणी इंडिया टू स्टे न्यूट्रल ऑन इस्रायलचे जे काही ऍक्शन्स आहेत त्याच्यावर, तर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मेन्समध्ये ऑलरेडी इस्रायल इंडिया रिलेशनवर प्रश्न विचारलेला आहे. देन बॉर्डर विलेज प्रोग्राम बद्दल या ठिकाणी तुम्हाला एक न्यूज आयटम दिसतंय. तर एक व्हायब्रंट विलेज म्हणून प्रोग्राम आहे आणि बॉर्डर विलेजेस त्यामध्ये इन्क्लूड केले गेले आहेत. तर बॉर्डर विलेज काय असतात प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकतं, आणि ही स्कीम सुद्धा प्रिलिम्स मध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते. सो दॅट्स इट फॉर टुडेज द हिंदू. भेटूया नेक्स्ट सेशन.